भारताच्या इतिहासात अनेक शूर राजे झाले. काही अशा राण्याही होऊन गेल्या ज्यांनी आपल्या पराक्रमाने संपूर्ण साम्राज्यांना आव्हान दिले होते. तर मित्रांनो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या इतिहास विथ सुनीता या ऑफिशियल चॅनलमध्ये. मित्रांनो, तुमचं सहकार्य म्हणजेच आमचं यश. आज आपण अशाच एका अद्वितीय वीरांगनेची कथा जाणून घेणार आहोत. त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल प्रेस करायला विसरू नका. चला तर मग आपण अशी एक जिद्दीची कहाणी, एका राणीची कथा बघणार आहोत. परंतु ही कथा मी 3 भागात विभागणार आहे. आता आपण पहिला भाग पाहणार आहोत, तर तुम्ही प्रत्येक भाग नक्की बघा. अतिशय स्वाभिमानाची अशी अमर अशी कथा आहे. तर ही कथा आहे गोंडवाना सिंहिणीची. ही कथा आहे दुर्गावतीची, राणी दुर्गावती. मित्रांनो, सन 1564 दाट जंगलाने वेढलेलं नरईचं दरी समोर हजारो मुघल सैनिक आणि त्यांच्या हातात तलवारी, भाले, तोफा आणि दुसऱ्या बाजूला एक राणी, तीही महिला सैनिक. ती आपल्या सैनिकांना म्हणते, आपण पराभूत होऊ शकतो पण गुलाम कधीच होणार नाही. बघा, एक महिला असून किती धाडस आहे त्या राणीमध्ये. आणि या क्षणापासून इतिहासात अमर झालेली एक लढाई सुरू होते. पण या रणांगणापर्यंतचा तिचा जो प्रवास कसा होता, चला तर आपण सुरुवातीपासून जाणून घेऊया. मित्रांनो, राणी जी दुर्गावती होती गोंडवाना राज्याची, तर राणी दुर्गावतीचा जन्म इसवी सन 1524 मध्ये बंदेल राजघराण्यात झाला होता. आणि त्यांचे वडील कीर्तिराय हे शूर आणि स्वाभिमानी राजे होते. लहानपणापासूनच दुर्गावती या इतर राजकन्यांपेक्षा एकदम वेगळ्या होत्या. त्यांना फक्त राजदरबारातील शिष्टाचार शिकवले गेले नाहीत, तर घोडेस्वारी, तलवारबाजी, धनुर्विद्या आणि युद्धाची रणनीतीचेही शिक्षण त्यांनी घेण्यास सुरुवात केली होती. त्यांना जंगलात फिरायला, शिकार करायला आणि निसर्गात वेळ घालवायला इतकं आवडत होतं, कारण राणी ही लहानपणापासूनच जंगलात गोंडवाना राज्यात वाढलेली आणि तिला त्यामुळे निसर्गाचं सान्निध्य तिला खूप आवडायचं. अल्पवयातच त्यांनी युद्धकलेचं इतकं प्रावीण्य मिळवलं की दरबारातील अनुभवी योद्धाही त्यांचे एकदम कौतुक करत होते. मित्रांनो, राणी दुर्गावती हा त्यांचा वंश कोणता होता, तर दुर्गावती या चंदल राजवंशातील होत्या. आणि याच राजवंशाने एकदम भव्य अशी किल्ले, मंदिरे आणि सांस्कृतिक वारसा उभारलेला आहे. आणि या घराण्यात शौर्य, स्वाभिमान आणि प्रजेचे रक्षण ही सर्वोच्च मूल्ये मानली जात होती. त्यामुळे लहानपणापासूनच राणी दुर्गावती अतिशय संस्कारमयी होत्या. धैर्य, संयम आणि नेतृत्व विकसित झालेली अशी ती राणी दुर्गावती होती. अशीच राणी दुर्गावती अतिशय संस्कारमय धडे घेऊन मोठी झाली. तरुण वयात त्यांचा विवाह करण्याचे ठरवले आणि त्यांना विवाहासाठी गोंडवाना राज्याचे युवराज दलपत शाह यांच्याशी त्यांचा विवाह तह करण्यात आला. त्यांच्याशी त्यांचा विवाह लावून देण्यात आला. गोंडवाना हे त्या काळातील समुद्र आणि विशाल राज्य होते. गोंडवाना त्या काळातील समृद्ध आणि एकदम मोठे विशाल असे राज्य होते. त्यामुळे राणीचा विवाह तेथील जे युवराज होते दलपत शाह त्यांच्याशी त्यांचा विवाह करून देण्यात आला. आणि मग तेथील जे जमीन होती एकदम दाट जंगले होते
एकदम नवा आणि हत्तीची मोठी नद्या आणि हत्ती भरपूर प्रमाणात होते. त्यामुळे विवाहानंतर दुर्गावतींनी प्रजेची परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि जाणून घेतले. मग त्यांनी काही राज्यातील लोकांशी संवाद सुद्धा साधला आणि त्यांच्या समस्या समजून घेतल्या. यामुळे त्या केवळ राणी नव्हते तर जनतेच्या मनातील आधार सुद्धा बनल्या होत्या. आणि मित्रांनो, त्यांच्या जीवनात भयानक असा काळ आला. लग्नाला 7-8 वर्षे झाल्यानंतर त्यांचे जे राज्य होते, त्यांचे पती दलपतशाह यांना काहीतरी आजारी पडल्यामुळे त्यांचं एकदम अकाली निधन झालं. या गोष्टीमुळे राणी शोकात बुडाली. राणीच नव्हे तर संपूर्ण राज्यातील प्रजा शोकात बुडाले, एकदम शोक सागरात बुडाले. त्यांचा मुलगा जो वीर नारायण एकदम लहान होता आणि अनेकांना वाटले की आता गोंडवाना राज्य कमकुवत बनेल. त्यांनी दुर्गावती राणीच्या धैर्याचा अंदाज घेतलेला नव्हता. मित्रांनो, जेव्हा त्यांचे पती दलपतशाह यांचे निधन झाले तेव्हा राणी दुर्गावती त्या सुद्धा सती जाण्यास तयार झाल्या. ते स्वतः तयार झाल्या, परंतु त्यांच्या मागे जो त्यांचा लहान मुलगा होता, त्यामुळे गावातील जे सुशिक्षित वयस्क लोक होते त्यांनी राणी दुर्गावतीला विनंती केली, समजावलं की तुम्ही या तुमच्या पुत्राला सांभाळा. तुम्ही नसल्या तर या राज्याचं काय होईल, आमचं काय होईल. मग राणीने त्यांचं ऐकलं आणि सती जाण्याचा विषय तिथे संपला. आणि राणी दुर्गावतीने आपल्या पुत्राच्या नावाने राज्यकारभार स्वीकारला. दरबारातील काही सरदारांनी विरोध केला होता या गोष्टीला, कारण एक स्त्री राज्य कसे सांभाळेल. पूर्वीच्या काळी काय होतं की स्त्रियांना चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त कोणतंच काम दिलं जात नव्हतं. त्यांना फक्त तेवढंच सांभाळायचं, त्यांनी घराचा उंबरा ओलांडायचा नाही. म्हणजे एकदम अशी भयानक स्त्रियांकडे बघण्याची दृष्टी होती आणि स्त्रियांना एकदम कमजोर समजत असत त्या काळी. आणि स्त्री फक्त एक भोगवस्तू म्हणून पाहिले जात होते. म्हणून काही लोकांना वाटलं की एक स्त्री एवढं राज्य कसं सांभाळू शकतं. बऱ्याचशा काही विरोधकांनी या गोष्टीवर प्रश्न उपस्थित केला आणि विरोधसुद्धा केला. पण राणीने आपल्या बुद्धिमत्तेने आणि त्यांच्या ज्या निर्णय क्षमतेने सर्वांना एकदम चकित केलं, शांत केलं. त्यांनी सैन्य अधिक मजबूत केलं, शेतकऱ्यांना मदत केली, नवीन तलाव, रस्ते, संरक्षण व्यवस्था उभारल्या, कायद्यांची अंमलबजावणी कठोरपणे केली आणि काही वर्षातच गोंडवाना हे एकदम समृद्ध आणि सुरक्षित राज्य म्हणून ओळखले जाऊ लागले. आणि मित्रांनो, आपण आता वळतोय भाग 1चा शेवटचा विषयाकडे. गोंडवानाची वाढती जी समृद्धी आणि राणी दुर्गावतीची जी लोकप्रियता एका शक्तिशाली साम्राज्याच्या नजरेत भरली होती. ते साम्राज्य म्हणजे मुघल साम्राज्य. बघा, आता तर खरी राणी दुर्गावतीची परीक्षा होती आणि लवकरच इतिहासातील एक भीषण युद्ध सुरू होणार होते. पुढील भागात मुघलांची नजर गोंडवानावर का पडली आणि राणी दुर्गावतीने युद्धाची तयारी कशी केली. पुढील संदेशात मी भाग 2 जेव्हा घेऊन येईल तर आपण नक्कीच राणी दुर्गावती आणि मुघल यांच्यातील जे झालेले युद्ध ते कसे होते हे बघायला विसरू नका. मित्रांनो, तुमचं सपोर्ट असाच राहू द्या आणि तुम्हाला जर राणी दुर्गावतीची
ही मोटिवेशनल कहाणी आहे ती जर तुम्हाला आवडली असेल, आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. कारण तुमची एक कमेंट आमच्यासाठी खूप मोठी मोटिवेशन असतं. चला तर मग आपण सर्वजण नक्कीच माझा राणी दुर्गावतीचा इतिहास पुढील भाग 2 बघायला तयार राहणार आहेत. तोपर्यंत तुम्ही इतिहास बघत राहा. मी जाते आता पुढचा इतिहास घेऊन येते. तोपर्यंत बाय बाय.